तुझं चुकतंय र. चांगलं जगा, चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे, पण ज्याला त्रास त्याला गुण हमखास. बघा तुम्हाला सोपं पटवून येतो, ते ससा आहे, ससा गरीब आहे, बित्रा प्राणी, थोडं काय झालं तर लगेच गरीब पळतोय. बघा तुम्ही सशाला लगेच माणसं पकडत्यात. बाबा वाघाच्या कोण नादी लागत का? वाघाच्या नग खाईन, किती बी गडी मोठ्या मिशा ठेवणार असू द्या, वाघाचं नाव ऐकल्याबरोबर दरवाजा लावून बसत आहे. म्हणजे भीती. चांगलं जगा, चांगलं जगणाऱ्याला त्रास आहेच. आणि माझं तर म्हणणं आहे चांगलं जगताना त्रास पाहिजेच. तुम्ही एखादं चांगलं काम करताना लोकांना तुम्हाला नावं ठेवलीच पाहिजे तर चांगलं काम आहे, नाही तर मग नाही. चांगलं काहीतरी करताय, 2-4 जण तरी डिवसणारी पाहिजे, त्याशिवाय मजा नाही चांगल्या कामाला. आणि अजून एक मन आहे बघा बाबा आपल्याकडं, हत्ती चले बाजार में कुत्ते भुके हजार. हत्ती जर बाजारात चलत असेल तर कुत्र्याचा नियम आहे, कुत्र्यानं भुकलंच पाहिजे. आणि जर हत्ती बाजारातून जात असताना कुत्रं भुकत नसेल तर हत्तीनं समजायचं आपल्यात दम राहिला नाही. पाहिजेतच त्या जगाच रे. ते चांगलं करा, चांगलं करणाऱ्याला या समाजात त्रास आहेच. आणि बऱ्याच लोकांना वाटतं वा आम्ही एवढं चांगलं काम करतो ना, आमच्याच पदरात देव दुःख का देतोय, उगं सुख थोडं आल्यावर करतोय, सारखं दुःखच आहे. पण बाबा माझं म्हणणं आहे सुख दुःख पाहिजे, त्याशिवाय सुखाची किंमत नाही, दुःखाची किंमत नाही. मी तुम्हाला सोपं पटवून देतो. तुम्ही ICU मध्ये गेलाय कधी? ICU मध्ये दवाखान्यात तुम्ही नसाल गेलाल, पण पाहुण्या रावळ्याला भेटाय का व्हायना. हा, ते ICU मध्ये गेल्यानंतर एक बघा एवढा TV मांडलेला असतो, मॉनिटर, त्यातून 2-4 वायरी इथं जोडलेले असतात, त्या सगळा सप्लाय तिकडे त्याला दिला असतो. आणि त्यात 2 रेषा पळतात, एक सरळ पळते, एक मला वाटतं सरळ रेषेवर काही नसेल अवलंबून. मी काय डॉक्टर नाही त्यामुळे मला बी सांगता येत नाही, पण बरा माझा अनुभव आहे ती खालची अशी करते का तवर बरं आहे. डॉक्टर म्हणते तेवढं बरं. हा, अजून आम्ही तसं सांगू शकत नाही. हा, शेवटी बघू आले देवाजीच्या म्हणा प्रयत्नांती परमेश्वर. बघू आमचे प्रयत्न चालू आहेत, पण गॅरंटी देऊ शकत. पण बाबा हे रेष का एकदा सरळ झाली का डॉक्टर जाऊ द्या बसते, लोक सुद्धा म्हणतात काढा काढा म्हणते, आता याचा भूमी झाला बहार. म्हणजे आपल्या बी जीवनात सुख आहे दुःख आहे, सुख आहे दुःख आहे, समजा आपल्यात राम आहे. एकदा का चांगलं जगा, चांगलं जगणाऱ्याला तसं. आता आपल्याला तरी वार करायला लोक सोडत होतो, असं लयच महाराज आपण पांढरे कपडे घालून निघालो, लोक नीट बोलत नाहीत. आले वाटतं बगळे. आता बघायचं ना आपला काय लांब लांब पर्यंत मध्ये. एक जण तर मला परवा दिवशी आडवा झाला डायरेक्ट, म्हणला महाराज कुठे आज? महाराज तुम्हाला भाषा कळली? महाराज कुठे? आता खेळ म्हणायला काय आम्ही काय डोंबारी का कोलाटी का जुगार खेळवतो का पत्त्या खेळतो? चांगलं जगा, चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे. ज्ञानोबराय बाबा लय चांगलं जगले, पण समाजानं त्रास दिला. पण त्याच ज्ञानोबरायाच्या समाधीला स्पर्श करून पवित्र होण्यासाठी आज आळंदीत लाखो लोकांची गर्दी. ही माझ्या ज्ञानोबरायाची ताकद आहे. तुम्ही आम्ही माझ्या ज्ञानोबरायाच्या समाधीवर नतमस्तक हो, आपल्या ज्ञानोबरायाचे उपकार आहेत म्हणून हो, पण हे आभाळ सुद्धा माऊलीच्या समाधीवरती नतमस्तक होत आहे. माऊलीच्या समाधीतून निघणारं तेज इतकं की या तेजापुढं चंद्राचं आणि सूर्याचं ते सुद्धा फेकाय. चांगलं जागा, चांगलं जगणाऱ्याला त्रास. उदाहरण सांगतो तुम्हाला पटवून देतो, ऐका. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो जगा ते चालिता मी चेको. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बोले, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा दिनी चाले. हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते, हरिविन वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता, सगळं देवाच्या सत्तेनं चालतंय. म्हणून आज लोक भजन करतायत, नाही तर बाबा लोकांना त्या देवाचं सुद्धा भजन केलं नसतं. बसलेले ऐका. मरण्याचा निर्णय बाजूला केला, पुण्याला गेली दगडूशेठच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि हडपसर जवळ मांजरे ते ममता सदन नावाचा अनाथाश्रम स्थापन केलं. बसलेले जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. ती सिंधुताई सपकाळ अनाथांची माय झाली, अनाथांची माय झाली. जगायचंय तर त्या सिंधुताई सारखं जगा. तुम्ही म्हणू शकाल जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. कारण या जगात 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हणतात. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदे तसे, आणि दुसरी सिंधुताई सपकाळ परत अनाथांची माय. नाही गड्या, जगायचंय त्या ताकदीचं जगा, नाही तर जगण्यात मजा नाही. अजून काय करता येईल ऐका. कोणाचं जीवन सफल आहे महाराज? काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात.
बाबा जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात, परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात, ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. बाबा आले जगाचं कल्याण केलं, निघूनही गेले पण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा. किंवा तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. पण ही कीर्ती कोणाची शिल्लक राहत नाही, त्यासाठी जगावं लागतं. जगाच्या वेगळं मग कसं जगाल? चालताना असं चाला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं, बोलताना इतकं बोला. माऊली म्हणतायत साचा निमवळ मिथल्या निरसळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, बोलायसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. बोलताना असं बोला, आपण बोलल्यानंतर महाराष्ट्र नाही, आपण बोलल्यानंतर भारत नाही, आपण बोलल्यानंतर हे विश्व नाही. जे विश्व ज्या देवानं निर्माण केलं ना, त्या देवानं सुद्धा आपल्या बोलण्यानंतर आनंदानं डोलावं, इतकं आपलं बोलणं गोड असावं. बसताना अशा ठिकाणी बसावं, आपल्यासोबत 10 जणांना बसावं आणि जाताना असं जावं की आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले पाहिजे, तर म्हणू शकता खऱ्या अर्थानं आमचाही जन्म सफल झाला. करायचा जन्म सफल तर या ताकदीचं जीवन जगावं लागतंय. बाबा एवढं बोलून सुद्धा एखादा म्हणेल महाराज नाहीच भजन केलं, नाहीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे चांगलं जगलो, तर मग आमच्या बापाचं काय जायचंय? आमचा बी हाय सांगायचा धंदा, दिनरजनी त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं तरी आमचं काय जात नाही, ते कोणाचे काय बघिले ज्याचे त्याने अनहित केले. आमचं काय नाही, आमचं दिवसा बी तीच चाललंय आणि रात्री बी तीच चाललंय, पण तुमची मुद्दल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. म्हणून भजन करा ना. अजून बी नाही केलं तर बघा नाथ बाबा काकड्यात काय म्हणतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरद शेवटची बा काळ बांधून नेईल, सरद शेवटची बा, हे सरद शेवटी बा काळ बांधून नेईल, सरद शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. हे पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देका, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देका, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी.